कधी कधी आपल्याला वाटतं की भयानक प्रसंगाचं कारण काळ आणि वेळ असते. ठराविक वेळ आणि काळ जुळून आला की अनुभव येतो. पण प्रत्येक वेळी तसं नसतं. काही जागा झपाटलेल्या असू शकतात. असेच हे दोन भयान अनुभव. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राहुल बनसोडे यांनी पाठवला आहे. हा अनुभव त्यांना त्यांच्या आईने सांगितला होता. आरती वय वर्ष 24, जळगाव येथे राहत होती. तिच्या कॉर्पोरेट नोकरी स्थिर झालेली, पण मूळची खानदेशच्या मातीची. सुट्टीसाठी ती तिच्या यमुनी मावशी आणि वसंतराव मामांकडे देवझरीला आली होती. देवझरी हे गाव म्हणजे सातपुड्याच्या डोंगरांनी वेढलेलं. इथले डोंगर म्हणजे नुसता भूभाग नव्हता, तर ते डोळ्यांना घाबरवणारे विराट काळी आकार होते, जी कायम गावावर झुकल्यासारखे वाटत. दिवसभर इथला निसर्ग जणू फसव्या शांततेत न्हालेला असायचा, जिथे फक्त झऱ्याच्या पाण्याचा मंद आवाज आणि पक्ष्यांची किलबिल ऐकू यायची. पण संध्याकाळ होताच हा निसर्ग त्याचा स्वभाव बदलायचा. हवेत अचानक एक गोड गारठा पसरायचा आणि रातकिड्यांची किरकिर अशी धारदार आणि एकसुरी सुरू व्हायची की काही वेळा असह्य व्हायची. 2 दिवस असेच गेले. तिला रात्री बाहेर फिरायला खूप आवडायचं. रात्रीची शांतता, निर्जन परिसर तिचं मन प्रसन्न करायचा. गेले 2 दिवस ती रोज रात्री जेवण आटोपल्यावर शतपावली करायला बाहेर जात असे, तेही बराच वेळ. तिसऱ्या दिवशी दुपारी यमुनी मावशीने एक विषय काढला. मामा वसंतराव त्यांच्या शेजारच्या खोलीजवळ अगदी शांतपणे बसून कोयत्याला धार लावत होते. आरती, मी तुला एकदा नव्हे 10 वेळा सांगतेय, तू जळगावची आहे, तुला वाटलं नाही तरी चालल, पण ही झरी आहे ना, तिचा शाप फारच भयंकर शे. अगदी 5 वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रिया, माझ्या नात्यातली पोर, तुझ्याच वयाची होती. रात्री गाव सगळं झोपी गेलं, तशी ती कशी कोण जाणे बाहेर गेली. पहाटेपर्यंत वाट पाहिली, पण पोरगी घरी आली नाही. मामा, गाववाले सगळ्यांनी शोधाशोध केली, पण शेवटी जे मिळालं फक्त तिच्या ओल्या चपला आणि गळ्यातली माळ झरीच्या कडेला पडलेली. ऐक माझं, रात्री बाहेर जाऊ नको. मामा, तुम्ही खरं बोला आता. वसंतराव मामांनी कोयता खाली ठेवला. त्यांचा चेहरा शांत, पण डोळे निराश होते. आरती, ऐक जरा माझं नीट. प्रिया एकटीच नाही, तर याआधी होती ती राधा, जी 50-60 वर्षांपूर्वी या झरीत बुडली. ती अजून बी इकडंच फिरतीये. तिचा शाप या पाण्याला पक्का धरून बसलाय. राधा रात्रीच्या वेळी झाडावर उलटी लटकून बसती, डोळे लालबुंद, केस वाऱ्याने विस्कटलेले, आणि मग ती शिकार शोधायला हळूच खाली उतरत जाय. माझं तर काळीच आजबी धडधडतं, म्हणून मी तुला हे सगळं सांगतोय. तू काय भारी चूक नको करू, त्यापासून लांबच राहायचं बाळा. त्या दिवशी आरती एका मैत्रिणीकडे काही कामानिमित्त गेली होती. उशिरापर्यंत काम होतं. काम पूर्ण झाल्यावर मध्यरात्रीनंतर तिला जाणवलं की मामाने सांगितलेला नियम ती मोडून बसलीये. तिच्या मनात भीती आणि आत्मविश्वास यांचा संघर्ष सुरू होता. मी नाही घाबरणार, तिने स्वतःलाच म्हटलं. ती व्हरांड्यातून बाहेर पडली. बाहेरचा जड काळोख तिच्या डोळ्यांवर दाब टाकत होता. रातकिड्यांचा तो धारदार आवाज एकाएकी थांबला होता. जणू काही संपूर्ण निसर्गाने आरतीला पाहण्यासाठी श्वास रोखून धरलाय.
ती घराच्या दिशेने जाऊ लागली. जमिनीवर वाळक्या पानांचा सडा होता, पण त्यावर पाऊल टाकताच कचकच असा येणारा आवाज त्या भयानक शांततेत जीवघेणा वाटत होता. आणि त्या क्षणी तिला मावशीने सांगितलेला सडक्या फुलांचा ओल्या शिवाळ्याचा वास तीव्रतेने जाणवला. तिने टॉर्च खाली धरली. तिच्या पायाखालची माती आता ओली जाणवत होती, जणू झरीतून आणलेली. त्यावर तिच्या पावलांव्यतिरिक्त अजून 2 पाऊलखुणा होत्या. ती त्या पाऊलखुणांच्या मागे जात नकळत झरीजवळ पोहोचली. झरीचं काळपट पाणी पूर्णपणे स्थिर होतं. तिने त्या पाण्यात पाहिलं आणि एका क्षणासाठी तिला वाटलं की जणू ते पाणी मृत्यूचं प्रतिबिंब दाखवतंय. ती पाण्यात टॉर्च टाकून पाहणार तेवढ्यात तिला जाणवलं कोणीतरी तिच्या मानेवर थंड पाणी शिंपडलं आहे. ती एकदम शहारली. तिने त्वेषाने टॉर्च पाण्याच्या दिशेला धरली. तिच्या प्रतिबिंबाच्या बाजूला पाण्यात अजून प्रतिबिंब होती. ती बाई राधा आणि प्रियाचा अस्पष्ट चेहरा आणि तिसरं स्वतः आरतीचं प्रतिबिंब फक्त धुसर दिसत होतं, जणू तिचं अस्तित्वच मिटत चाललं होतं. पाण्यातून आवाज आला, जो एकाच वेळी 2 स्त्रियांचा वाटत होता. आरती, तर माझ्यासाठी परत आलीशे. मला वाटलं होतं प्रियानं मला सोडून दिलं, पण आता आपण तिघी एकत्र होईल. राधाचा खोल वृद्ध आवाज आणि प्रियाचा दुःखी. आरतीने पूर्ण शक्ती एकवटून किंकाळी मारली आणि ती धावत सुटली. तिच्या पायाखालचे वाळके गवत तिला अडवू पाहत होते आणि तिला जाणवलं रातकिड्यांचा तो धारदार आवाज बाहेर नाही, जणू तिच्या डोक्यात तिचा मेंदू पोखरतोय. धावताना तिच्या हातातील टॉर्च रस्त्यातच कुठेतरी पडली. पुढची वाट दिसेनाशी झाली आणि त्याच अंधारात तिच्या अगदी जवळ कोणीतरी फुसफुसलं, आरती, दादा माझा जीव झालीशे, तू कोणासाठी धावस? तू राधा झालीशे. आणि त्याचसोबत एक कर्णकर्कश किंकाळी आसमंतात घुमली. एव्हाना गावातली माणसं तिच्या शोधात बाहेर पडली होती. ती बेशुद्ध अवस्थेत सापडली तेव्हा तिच्या मानेवर ओल्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटले होते. पटकन एकाने हाताची नाडी तपासली तर अजूनही ठोके ऐकू येत होते. बातमी कळल्यावर मामा धावत आले आणि त्यांच्या मागोमाग मावशी. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू होते. आरतीच्या मानेवरचे ठसे दाखवत मामा म्हणाले, राधा गेली नाही, ही आता सोबत वय. या झरीचा शाप घेतला शे. आपण हिला जळगावला परत पाठवू. दुसऱ्याच दिवशी तिला जळगावला तिच्या घरी पाठवण्यात आलं. आज 3 महिने झाले. आरती जळगावातल्या तिच्या फ्लॅटमध्ये राहते. रोज रात्री तिला फ्लॅटच्या खिडकीतून सडक्या रातराणीच्या फुलांचा आणि देवझरीच्या झरीतील ओल्या मातीचा वास येतो. रोज सकाळी उठल्यावर तिच्या बेडजवळ ओल्या मातीचे कण दिसतात. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती जेव्हा कधी स्वतःला आरशात पाहते तेव्हा ती स्वतःला ओळखू शकत नाही, जणू तिचं अस्तित्व त्या रात्रीच हरवलं. कधी कधी नकळत ती अहिराणी भाषेत बोलू लागते. कधी कधी रात्री अचानक तिला रातकिड्यांचा कर्णकर्कश आवाज येतो, तर कधी तिच्या मानेवर हात ठेवून ती स्वतःच पुटपुटते, मामा, तुम्ही म्हणलं होतं राधा झरीत अडकली शे, पण नाही, ती आता जळगाव शहरात आली शे. आता इथं शिकार करायची, ती बी माझ्यासोबत. आणि हो, आता आपण तिघी एकत्र वय. कदाचित आरती आता एकटी नाही. राधा आणि प्रियाचा आत्मा तिच्या शरीरावर राज्य करतोय. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर लखन शेळके यांनी पाठवला आहे. माझं घर घोटीला आहे.
पण कामानिमित्त जव्हारमध्येच राहतो. ही घटना 2018च्या डिसेंबर महिन्यातली आहे. त्या दिवशी माझ्या मॅनेजर गणेशचं लग्न होतं. मी नवीन घेतलेली बाईक घेऊन लग्नाला पोहोचलो. लग्न झालं, कामं आटोपली आणि मी जव्हारला परत जायला निघालो. रात्रीचे 10:15 वाजले होते. घाटातला प्रवास असल्यामुळे बाईक चेक केली. पेट्रोल, टायरमधली हवा, इंजिन सगळं नीट पाहून घेतलं. मोबाईल खिशात ठेवला आणि गाणी ऐकत मी घाट चढायला सुरुवात केली. घाटाच्या सुरुवातीला एक छोटंसं मंदिर आहे. तिथे थांबून दर्शन घेतलं आणि घाट उतरायला लागलो. थोडं पुढे गेलो तेव्हा रस्त्यावर एक माणूस दिसला. हातात काठी, अंगावर जुनं ब्लँकेट. कोणी वाट चुकलेला वाटसरू असावा असा विचार करून मी त्याच्या पुढून सरळ निघून गेलो. पण 1-2 मिनिटांनी त्याच्यासारखा अजून एक माणूस परत दिसला. मी त्यालाही ओलांडून पुढे गेलो आणि तिसऱ्यांदा पुन्हा तसेच झाले. ही 3 माणसं वेगळी नव्हती, कारण अंगावरचं जुनं ब्लँकेट तसंच होतं. त्याची चालण्याची पद्धतही अगदी तशीच. तो कसा आला, कुठून आला मला काही कळेना, पण मी दुर्लक्ष करत पुढे जात राहिलो. घाटाचा रस्ता संपत आला होता. एका वळणावर अचानक बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि बाईक स्लिप झाली. मी सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात पडलो. थोडंफार खरचटलं होतं, पण खूप लागलं नव्हतं. कसेबसे बाहेर आलो. पण बाईक एकट्याने बाहेर खिचण्याचा प्रयत्न केला, पण ती काही बाहेर येईना. मग बाजूला जाऊन 2 मिनिटं एका दगडावर बसलो आणि स्वतःला शांत केलं. मोबाईल पाहिला तर सिग्नलही नव्हता त्या भागात. मी चालत चालत पुढे आलो. थोड्याच वेळात एक नेटवर्क सिग्नल मिळाला. मी लगेच माझ्या मोठ्या भावाला अविनाशला फोन केला. सगळी परिस्थिती सांगितली. तो म्हणाला, हे बघ, एक काम कर, त्या भागात थांबू नकोस, मंदिरात जा, मी येतो लगेच. मी कॉल कट करून फोनचा फ्लॅशलाईट सुरू केला आणि त्या काळोख्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली. थोडा वेळ शांतता होती, पण नंतर मला जाणवलं की कोणीतरी माझ्याकडे बघतंय. मी चालण्याचा वेग वाढवला आणि तेव्हाच एक आवाज ऐकू आला, येऊ का? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. पुन्हा एक आवाज आला. येतो मी. मी खूप घाबरलो, पण वडिलांनी सांगितलेलं आठवलं. अशा वेळी धीर सोडायचा नाही. मी पुढे चालत राहिलो. मंदिर जवळ आलं होतं. तेवढ्यात पाठीमागून प्रचंड मोठा आवाज आला, लवकर ये, नाहीतर मी येतो. आणि त्यासोबत लहान बाळाचं रडणं ऐकू येऊ लागलं. मी मागे पाहिलं आणि लक्षात आलं, जिथून मी चालत आलो होतो त्या जागेत लहान मुलांना मृत्यू पश्चात गाडतात. ती लहान मुलांना गाडण्याची जागा होती. मी जोरात ओरडलो, जय बजरंगबली, आणि धावत मंदिरात गेलो. गेट बंद केलं. एका कोपऱ्यात बसून शांत राहायचा प्रयत्न करत होतो. सुमारे 1 वाजला असेल तेव्हा मला टॉर्चचा प्रकाश दिसला. भाऊ अविनाश मंदिराबाहेर उभा राहून मला हाक मारत होता. मला हायसं वाटलं. मी गेटजवळ आलो, पण तेवढ्यात मला वडिलांचे शब्द आठवले आणि मी मंदिराच्या आवारातून बाहेर पाऊलही टाकलं नाही. मी भावाला तिथूनच म्हणालो, देवाचं नाव घे. तसे तो बाहेरूनच म्हणाला, अरे चल ना, काय नाटक लावलंय, बाहेर ये पटकन. मी पुन्हा त्याला म्हणालो, नाही भाऊ, तू आधी देवाचं नाव घे. तसे त्याचा आवाज बदलू लागला. मला लगेच समजलं की हा मंदिराच्या आवारात का येत नाहीये आणि देवाचं नावही का घेत नाहीये. त्याचा आवाज बदलला आणि अतिशय किळसवाण्या आवाजात बोलू लागला, बाहेर ये. रागाने लालबंद झाला होता. मी गेट पटकन बंद केलं. तो पुन्हा ओरडला, बाहेर ये,
मी तुझी वाट पाहतोय. मी थरथरत तसाच बसून राहिलो. थोड्या वेळाने खरंच गाडीची लाईट दिसली. भाऊ गाडीतून उतरला. यावेळी त्याचा आवाज सामान्य होता. तो तब्बल 3 वेळा म्हणाला, जय बजरंगबली. तेव्हा मला खात्री झाली, हा माझाच भाऊ आहे. मी बाहेर आलो, त्याला मिठी मारली आणि सगळं सांगितलं. बाईक सोडून जाणं शक्य नव्हतं, म्हणून दोरीने बांधून कशी तरी दोघांनी खेचत आम्ही ती बाईक बाहेर काढली आणि तिथून सरळ घरी पोहोचलो. या घटनेला जवळपास 8 वर्ष झाली. तरी आजही त्या रात्रीचे आवाज, तो अंधार आणि ते जे काही अमानवीय होतं ते मनात घर करून बसलंय. या उभ्या आयुष्यात तरी ते विसरणं मला शक्य नाही. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.